सध्याचा काळ काही तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आहे, तर तो घडवण्यासाठी आहे. आणि सध्या जे प्रश्न किंवा अडथळे आणि शांत संघर्ष दिसत आहेत ना, ते काही योगायोग नाहीत. ग्रह तुमचं तेज कमी करत नाहीत, पण तुमचं नियंत्रण, संयम आणि निर्णय क्षमता ही नेहमी तपासत असतात. आणि जिथे पूर्वी गोष्टी तुमच्या शब्दावर चालत होत्या, तिथे आता समतोल पाहिजे, संवाद पाहिजे आणि प्रगल्भतेची आवश्यकता पण आहे. तर हा काळ मी सिद्ध करण्याचा नाहीये, तर मी योग्य आहे हे शांतपणे दाखवण्याचा आहे. आणि तुम्ही जे सध्या पेलत आहात ना, त्यामागे एकच कारण आहे, की तुम्ही ते पेलू शकता. तेवढी तुमच्यामध्ये क्षमता आहे. कुंभ राशीत 5 ग्रह असणार आहेत 22 फेब्रुवारी नंतर. गुरु मिथुनमध्ये आहे, शनी मीनमध्ये आहे. आधी ह्या ग्रह योग जे आहेत ना, ह्यांची परिस्थिती सिंह राशीसाठी कशी आहे? सिंह राशीसाठी हे ग्रहयोग सप्तम भावात होणार आहेत. जोडीदार, पार्टनर, क्लायंट्स, व्यवसाय किंवा समोरच्या व्यक्तीवरती ते परिणाम करतात. आणि 11व्या भावातून होणारं गुरुचं गोचर तर नक्कीच तुमच्यासाठी लाभदायक आहे. फक्त शनीचं गोचर अष्टम भावातून होत आहे. ते अचानक बदल किंवा कुणावरतरी अवलंबून असणे किंवा ताबा सुटणे अशा गोष्टी दाखवतं. त्यामुळे हा काळ स्वतःभोवती नाही, तो नेहमी समोरच्या लोकांभोवती तुम्हाला फिरवत राहतो. व्यवसायामध्ये कसं आहे, की सिंह राशीसाठी हा काळ एकट्याने खेळण्याचा नाही. पार्टनर असेल, क्लायंट असेल, एजंट्स असतील, नेटवर्क्स असतील, हे सगळे जे आहेत ना तुमच्यासाठी निर्णायक ठरत असतात. व्यवसायात काय चालू आहे, हे पण तुम्हाला थोडं लक्षात घेतलं पाहिजे. व्यवसायात काय चालू आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ना. सध्या निगोशिएशन तर जास्त होत आहेत. मार्जिनवरती चर्चा होते. टर्म्स अँड कंडिशन जे आहेत, ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. व्हर्बल कमिटमेंटपेक्षा रिटर्न क्लॅरिटी सिंह राशीसाठी फारच गरजेची आहे. त्यामुळे मग काय होतं, नवीन डील्स येऊ शकतात, कारण की गुरुचं गोचर जे आहे ते लाभस्थानात आहे, पण अटींसह येतील. मग व्यवसायात धोका काय आहे, की तुम्ही एखाद्या ऑर्डरबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स असता. कॉन्ट्रॅक्ट नीट न वाचता तुम्ही साईन पण करू शकता. त्यामुळे इथं थोडंसं रिस्की जे आहे, ह्या गोष्टी तुमच्या व्यवसायात घडू शकतात. विशेषतः कसं असतं, पार्टनरशिपमध्ये पण इगो क्लॅशेस होतात किंवा क्लायंटचे एक्स्पेक्टेशन जे असतात ना, ते तुमच्याबरोबर मिसमॅच होतात. ट्रस्ट करा, पण व्हेरिफाय करा, हीच नीती ठेवा ना. व्यवसायामधील काही सकारात्मक बाजू असते, म्हणजे कसं की नेटवर्कमधून संधी मिळते, ओळखीमधून काम होतं, जुने क्लायंट्स तुमच्याकडे काही परतही येतात, पुन्हा तुमच्याशी संपर्क होतो, कारण की गुरुचं गोचरच 11व्या भावात आहे तुमच्यासाठी. मग योग्य लोक योग्य वेळी भेटतात, गायडन्स मिळतो, मार्केटमध्ये तुम्हाला सपोर्टही मिळतो. व्यावसायिकांसाठी नक्कीच व्यवसाय अडचणींसहित चालेल, पण चालेल, पण स्मार्ट प्ले तुमचा थोडा लागेलच. पॉवर प्ले चालणार नाही. शक्ती दाखवू नका, स्मार्टपणे पाऊल टाका. नोकरी करणाऱ्या लोकांना कसं असतं, इन्कम स्टेडी राहतो, पण व्यवसायामध्ये कॅश फ्लो जो आहे तो थोडा अडखळत अडखळत येतो, पण तो मॅनेज होतो. मोठा काही त्याच्यामध्ये धोका नाहीये, पण मोठी उडी घेण्याचा हा तर अजिबात काळ नाही. त्यामुळे स्थिरता ठेवा आणि विस्तार जो आहे ना व्यवसायाचा, थोडासा थांबवा, नंतर करा ते. आता रवी महाराज सुद्धा कुंभ राशीमध्ये असतील, तिथे इगो, अथॉरिटी किंवा निर्णय घेण्याची ताकद असते. तर या सप्तम भावामध्ये काय होतं, ह्या सर्व गोष्टींची एक भेळमिसळच होते. तुम्हाला स्वतःचं महत्त्व जे आहे ना, ते प्रत्येक वेळी सिद्ध करण्याची गरज वाटत राहते. पण समोरचा माणूस जे आहे ना, ते सहजच स्वीकारत नाही ना. प्रत्यक्ष परिणाम ह्याचे काय होतात? मग जोडीदार असेल किंवा तुमचा लाईफ पार्टनर असेल, तो नेहमी तुमच्याशी तुलना करतो, चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझं चालेल असं तुम्हाला म्हणता तर येत नाही ना. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे अधिकार जे असतात ना, ते तुमच्या व्यवसायातल्या पार्टनर बरोबर पण स्वीकार करावा लागतात ना, हे पण तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. इगो क्लॅशेस हा मुख्य मुद्दा तुमच्यासाठी राहील. शुक्र सुद्धा तिथंच रवी बरोबर आहे, सप्तम भावामध्ये आहे. आता हा शुक्र म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, तो नातेसंबंध, आकर्षण, गिव्ह अँड टेक ह्या गोष्टी दाखवतो. आणि हा आता सप्तम भावामध्ये आल्यानंतर काय होतं, की नातं तुम्हाला टिकवण्याची इच्छा असते. म्हणजे त्या इच्छेमध्ये तुम्हाला भरपूर थोडासा प्रयत्न करावा लागेल टिकवण्याच्या इच्छेमध्ये, कारण की गैरसमज फार होऊ शकतात इथं. कारण की अपेक्षा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतील आणि प्रत्येकाचं दृष्टिकोन पाहण्याचा तुमच्याकडे वेगळा राहील. मग प्रत्यक्षात परिणाम कसा होतो, की ह्याचं अट्रॅक्शन आहे बरं का, पण तुम्हाला समाधान नसेल. तुमचा पार्टनर जो आहे तो कधीच भावनिक वागणार नाही, प्रॅक्टिकल वागेल आणि तुम्हाला कसं की भावनिक वागावं असं वाटत असतं.
मग अशा वेळेस काय होतं, की प्रेमामध्ये निगोशिएशन सुरू होत असतं. अशी थोडी मानसिकता सिंह राशीच्या व्यक्तीची तयार होते. आता ह्याच जोडीमध्ये बुधाचा पण तिथं सहभाग आहे. तो संवाद दाखवतो, नियम, अटी दाखवतो व्यवहारातल्या. तुम्ही केलेली करारही हा बुध दाखवत असतो आणि ह्या सप्तम भावात बुध काय करतो, बोलणं वाढवतो. पण प्रत्येक शब्द जो आहे ना, तो असा वेग केला जातो. त्याला अशी काही स्पष्टता नसते. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो, की चर्चा जास्त होते आणि निर्णय उशिरा होत राहतो आणि सध्या सिंह राशीच्या आयुष्यात हेच चालू आहे. गोंधळ उडलेला आहे. नक्की करायचं काय हेच कळत नाहीये. त्यामुळे काही तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर ईमेल, मेसेजेस, मीटिंग यावरती भर द्या आणि स्पष्टता ठेवा. शब्द चुकीचे वापरले तर गैरसमज 100% होणार आहेत. कम्युनिकेशन इज एव्हरीथिंग एवढं फक्त तुम्ही जरा सध्या पुढच्या महिन्यामध्ये पाळा बरं का. आता तिथं मंगळ पण आहे कुंभ राशीमध्ये. आता या मंगळाचा स्वभाव कसा आहे, तो रिॲक्शन करायला लगेच उद्वेग करतो मनामध्ये. तुम्ही लगेच रिॲक्शन देता, रागारागात देता. तुमची सहनशक्ती तिथं कमी झालेली दिसते आणि मग हा 7व्या भावातला मंगळ काय करतो, समोरच्याशी वाद घडवू शकतो आणि ते वाद जे आहेत ना, ते फार अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतनं घडतात हो आणि संसारात पण घडतील हे, भांडणं होतात. म्हणून काय होतं, तुम्ही शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करता आणि त्यातून एक स्ट्रगल वेगळाच तयार होत असतो. म्हणून याचा प्रत्यक्ष परिणाम असा होतो, की मीच बरोबर हे सिद्ध करण्याची तुम्हाला फारच घाई होते आणि हे फार चुकीचं आहे. पार्टनरशिपमध्ये पण तणाव येतो. म्हणजे तो तणाव कदाचित लीगल असेल किंवा प्रोफेशनल कन्फ्लिक्ट पण असतो. त्यामुळे लगेच रिस्पॉन्स देणं जे आहे ना, तुम्ही ते टाळणं गरजेचं आहे. आता इथं राहू महाराज पण आहेत सप्तम भावामध्ये आणि नक्कीच, की तिथं ग्रहण पण होईल त्या महिन्यामध्ये. राहूचा स्वभाव तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तो भ्रम असतो, ओव्हर थिंकिंग असतो. अ, पुढचं भविष्यात काय करायचं याचं प्रोजेक्शन असतं आणि ह्या भावात राहू काय करतो, की समोरचा काय विचार करतोय, याचा अतिविचार तुम्ही करताय. त्यामुळे काय होतं, की नॉन क्लिअॅरिटी वाढत जाते. तुमच्याच मनामध्ये गोंधळ उडलेला आहे. म्हणून याचा प्रत्यक्ष परिणाम असा आहे, की तुमच्या मनात संशय तयार व्हायला लागलेले आहेत. तुम्ही चुकीचे निष्कर्ष काढतायत, भ्रम तयार करून घेताय, ग्रह तयार करून घेत आहात आणि मग ह्याच्यामुळे तुमच्या सर्वच नात्यांमध्ये एक अनिश्चितता वाढलेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, नीट विचार करा. या सर्व गोष्टींमध्ये एक चांगली बाब अशी आहे, की गुरु फक्त तुमचा लाभस्थानात नाहीये, तो तुमचं संरक्षण पण करतोय. योग्य वेळेला योग्य माणूस आणि योग्य संधी तुम्हाला आणून देईल. पण ह्या सर्व सप्तम भावात तयार झालेली ही जी भेळ मिसळ मी म्हणतो याला, ती एक वैचारिक भेळ मिसळ असेल आणि त्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये फार गोंधळ उडेल किंवा काही निर्णय असे अचानकच लांबवले जातात. मग ते व्यवसायातले असतील किंवा नोकरीमधले असतील आणि मग काही जणांच्या बदली पण होण्याची मग शक्य असते आणि ह्यात पण गोंधळच असतो, स्पष्टता नसते. काय होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला ओळखीची व्यक्ती अचानक मदत करू शकते कारण लाभातून गुरु जातोय ना. त्यामुळे तुमचे मित्र, जुने मित्र, सहकारी एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या पडत्या काळात मदत केलेली असती, तो सुद्धा तुम्हाला मदत करू शकतो. तुम्हाला स्वतः मागणी करावी लागणार नाही. संधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मदत पण तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशा वेळेस कसं होतं, की एखाद्या निर्णयाच्या वेळी योग्य सल्ला आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचतो. हा काही नशिबाचा योगायोग नाहीये मित्रांनो, हा गुरुचा हात आहे आणि तो 13 वर्षातून तुमच्या लाभस्थानातून गोचर करतोय. त्यामुळे सिंहरास आत्तापर्यंत कणखरपणे उभी आहे. प्रत्यक्षात काय बदलतं, लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात, हे पण तितकं खरं आहे. पण तुमचं म्हणणं जे आहे ते थोडंसं असं लाईटली घेतलं जातं आणि ह्याच्यामध्ये काय होतं अशा वेळेस, की तुमची क्षमता इतरांना दिसायला लागते आणि तुमच्याकडून अपेक्षा वाढतात कामाच्या. योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन तर तुमच्याकडे नक्की येईलच. त्यामुळे काय होतं, की मनात एक स्थिर भावना येते, की मी योग्य ठिकाणी आहे. एवढं तरी सिंह राशीच्या बाबतीत खूप चांगली गोष्ट आहे. मग याच्यामध्ये कसं आहे, लाभातला गुरु जो आहे ना, ह्या सप्तम भावातल्या सर्व ग्रहांवरती थोडासा ताबा ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्हाला आवाज काही उंच करावं लागण्याची गरज पडणार नाही. स्वतःला सिद्धही करावं लागण्याची गरज पडणार नाही. ऑलरेडी तुम्ही सिद्ध केलेलं आहे स्वतःला. तुम्हाला प्रूव्ह केलेलं आहे. कारण योग्य लोक तुमच्याजवळ आहेत. योग्य दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. तुमचं काम फक्त एवढंच आहे, की स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पुढे तुम्ही चालत राहा. गुरु तुमच्या मागे नक्कीच उभा आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की सिंह राशीसाठी स्पेशल सप्तम भावातून जरी हे गोचर त्रासदायक असलं, तरी तुमच्यासाठी लाभस्थानातला जो गुरु आहे, तो तुम्हाला ह्या परिस्थितीतून अलगद बाहेर नेईल. मग कुणावर नोकरीची अडचण असेल, कुणावर व्यवसायाची अडचण असेल, कुणाच्या संसारामध्ये अडचणी चालू असतील, कोणाच्या वेगळ्या काही तब्येतीच्या अडचणी असतील,
तर गुरु तुम्हाला यातून कसं ना कसं कसं तरी मार्ग काढून बाहेर नेतो. ठीक आहे, थोडी डिपेंडन्सी जाणवत राहते इतरांवरती, पण ती तुम्हाला मिळत राहील. आयुष्यामध्ये काही गोष्टी ह्या जबरदस्तीने स्वीकाराव्या लागतात आणि हे आयुष्यातलं सत्य आहे. भीती समोर येते, पण तोडफोड होत नसते, काय लक्षात ठेवा. आणि हे जे ग्रह आहेत ना, तुम्हाला काही मोडणार नाहीत. ते तुम्हाला आतून मॅच्युअर करत आहेत. त्यामुळे काय आहे मित्रांनो, की 7वा भाव ॲक्टिव्ह झालेलाच आहे. तुम्हाला पैसा हा शेअर करावा लागणारच आहे. 11व्या भावावरून तुमचा इन्कम हा चालू राहणारच आहे. म्हणजे कॅश इन येईल आणि कॅश बाहेर पण जाईल. कॅश फ्लो चांगला राहणारच आहे. फक्त शनी महाराजांमुळं 8वा भावही ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे रिस्क घेणं टाळा. पैसे राहील, पण इगो ड्रिव्हन निर्णय जे असतात ना, अहंकारातून घेतलेले निर्णय, ते तुम्हाला नुकसान पोहोचवतील. कारण सप्तमातला मंगळ तुमचा अहंकार वाढेल आणि अग्रेसिव्हनेस वाढेल आणि तुम्ही काहीतरी निर्णय घेताल चुकीचे. त्यामुळे सूर्यराशीच्या व्यक्तींना हा काळ मला वाटतं साधा नाहीये, पण तो अन्यायकारक पण नाहीये ना. रवी तुमचा अहंकार नाहीये, तुमची प्रगल्भता तो तपासत आहे. शुक्र नात्यांना तोडत नाही, तो शुक्र नात्यांमधल्या अटी स्पष्ट करत आहे आणि बुध जो आहे तो काही शब्द कमी करत नाही हो, त्यांची किंमत वाढवत आहे. आणि मंगळ तुम्हाला भडकवत नाही हो, तुमची प्रतिक्रिया तो मंगळ पाहत आहे. आणि राहू भ्रम देतोय जेणेकरून तुम्ही सत्य काय आहे हे तर ओळखताल ना. गुरु मागे उभा आहे योग्य वेळी तुम्हाला आधार देण्यासाठी. आणि शनी काही कठोर नाहीये, तो तुम्हाला वास्तव शिकवण्यासाठीच अष्टम स्थानातून आलेला आहे. आणि हा काळ तुम्हाला मित्रांनो खाली आणायला तर अजिबात नाही, तुमचं स्थान पुढच्या महिन्यामध्ये टिकवायला आणि मजबूत करायलाच आलेला आहे. हा काळ एक लक्षात घ्या, सिंह राशीच्या राजा व्यक्तींनो, राजा बनण्याचा नाहीये, तो आपल्यामध्येच एक शांतपणे जगण्याचा काळ आहे. जे ग्रह तुम्हाला झुकायला लावतात, ते तुम्हाला खाली आणायला नसतात. ते तुमचं स्थान टिकवायला तुमची मदत करत असतात. ही गोष्ट तुम्ही मनामध्ये थोडी चिंतनासाठी घ्या काही दिवस. त्यातून तुम्हाला चित्र स्पष्ट होईल आणि मग पुढील महिन्यामध्ये कशाप्रकारे तुम्ही तुमचे प्लॅन्स एक्झिक्यूट केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे तुम्हाला लक्षात येईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.